देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये आज हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा 129 वर पोहोचलेला आहे, जो की वाईट श्रेणीमध्ये आहे। मी सध्या मुंबईच्या दादर परिसरात आहे। या ठिकाणची स्कायलाईन पाहिली तर आपल्या लक्षात येतं की धुरकट वातावरणाची जी निर्मिती आहे ती काल सुद्धा झाली होती आणि आज देखील तशाच पद्धतीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते। घाटकोपर आणि बांद्रा इथे AQI 157 च्या घरात पोहोचलेला आहे। त्यासोबतच बोरिवली, चकाला, चेंबूर, देवनार, मालाड, दादर आणि कुलाबा यांसारख्या ठिकाणी प्रदूषण जास्त असल्याचं पाहायला मिळतंय। लहान मुलं आणि वयोवृद्धांना याचा थेट फटका बसतोय। श्वसनाचे त्रास, घसा खवखवणे आणि सर्दी तापाचे जे प्रमाण आहेत त्यामध्ये वाढ झालेली आहे। नियमांचं पालन न केल्यामुळे एकीकडे बांद्रा कुर्ला संकुलातील बुलेट ट्रेनशी संबंधित सुरू असलेली कामं BMCनं तात्पुरती निलंबित केली होती, तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं आतापर्यंत तपासणीत 37 RMC रेडीमिक्स कॉन्क्रीट प्रकल्पांकडून 1.87 लाख रुपयाचा जो दंड आहे तो वसूल केलेला आहे। 1,87,00,000 रुपयाचा हा दंड वसूल झालेला आहे। तर वायू प्रदूषणाशी संबंधित नियमभंग केल्याप्रकरणी 4 आस्थापनांना कामकाज बंद करण्याच्या नोटिसेस सुद्धा बजावण्यात आलेल्या आहेत। ठिकठिकाणी आपण पाहतोय की ज्या गाड्या आहेत धूळ साफ करण्यात त्या सुद्धा फिरताना पाहायला मिळत आहेत आणि वायू गुणवत्तेचं मोजमाप करण्यासाठी विशेष व्यवस्था महानगरपालिकेकडून करण्यात आलेली आहे। 32 एअर क्वालिटी मॉनिटरिंग स्टेशन कार्यरत आहे आणि त्यापैकी 14 स्टेशन मुंबई शहरात असल्याचं बोललं जात आहे। इतर 22 स्टेशन सुद्धा कार्यान्वित केले जात आहेत अशी सुद्धा माहिती मिळते। पण हे सगळं करून देखील मुंबईच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक आहे तो खाली येणार आहे का आणि मुंबईची हवा श्वसनासाठी शुद्ध होणार आहे का हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। हायकोर्टानं या संदर्भात महानगरपालिकेला आधीच ताशेरे ओढलेले आहेत, जाब सुद्धा विचारलेला आहे। मात्र मुंबईची हवा कधीपर्यंत पूर्णपणे शुद्ध होणार हा सुद्धा आत्ताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि महानगरपालिका त्यासोबतच महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ याबाबत काही ठोस उपाययोजना करणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।